इथे पहा फ्रेंड्स, नवीन शॉपिंग कुठं घेतली? डिजिवन झेप्टोची पिशवी आहे की? झेप्टोची आहे पण डिजिवन मधून घे. इस्त्री घेतली आहे, सांगते मी. नवीन आणली, बघू कशी आहे. 2 वर्षाची वॉरंटी आहे त्याला. अनबॉक्सिंग करूया. गिफ्ट पण दिलंय की त्याच्यामध्ये. कलर असाच आणलाय ना. डिझायर काय नाव आहे? हॅवेल त्याची वॉरंटी कार्ड वगैरे. आणि आम्ही का घेतली नवीन सांगतो. आता ही कितवी इस्त्री आहे हो आपली? 5वी. म्हणजे आतापर्यंतच्या खरेदीमध्ये पहिलं स्टीलची होती, एकदम पहिली आहे ना. स्टील वाली होती ऍक्च्युअली. लय वर्ष चालली ती. प्लास्टिकच्या ही हॅवेलची आता थोडी चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे. तर हे मुलांचे घरात छोटे छोटे कपडे, टॉप आणि हे वगैरे. मला असं वाटतं त्याचा ना हे बदललं असतं तरी झालं असतं. नाही, ते बदलू शकतंय. घासून निघतं ते. तो बोलला असेल ना हे काढलं. तो बोलला गरम करायचं, इस्त्री गरम करायची आणि त्याला बंद करायची आणि नंतर त्याला ह्याने आपला काटे असतो ना त्याने घासले की निघतं ते. तशी गरज नाही, पण जाऊ दे, लय दिवसाला वापरली ती आणि म्हणलं चला घेऊन टाकू ना. आज मी गजरा पण हे केलेला बघा, मोगऱ्याचा. छान वाटत होतं स्मेल. वॉकिंगला जाण्याच्या अगोदर आम्ही 2 वर्ष तयार होऊन केलेले. पेपर वगैरे. तर हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर प्रणितने तिकडे नेलेली इस्त्री परत आणलीच नव्हती त्याच्या रूमवरती पुण्याच्या. त्याच्यामुळं ही आम्हाला घ्यावी लागली अर्जंटमध्ये नवीन. तो विसरून आला तिकडेच आणि मग इथे शोधाशोध घेतलं घरामध्ये. तर एकदम आमची पहिली जुनी भेटली, पण ती सगळी खराब झालेली होती. मग घरामध्ये असं मला पटकन आमचे कपडे करावे लागतात हातानेच. छोटे छोटे टॉप वगैरे सगळे आपण थोडे इस्त्रीला मिस्टरांचेच देते आणि माझे मोजके देते ड्रेसेस. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. हा, ह्याला काय करू शकतो माहिती आहे का? आपल्याकडे 0 ह्याचा हे आहे, पेपर आहे. थोडासा घातला निघून जातो. पण जाऊ दे, लय वापरले त्याला. किती वर्ष झाली? कळलं का? भरपूर वापरले, त्यामुळं सोडून द्यायचा विषय. आणि हे आता मला काही दिसत नाही कितीवर आहे ते. पण एकदा कोणी खराब केली तर खराबच होते ना. खराब नाही होत इस्त्री. आम्ही किती वर्ष वापरायचो पहिले माहिती. त्याची कॉईल चेंज करून वापरायचो. आतली कॉईल असते. मग ते वायर तर तिची पण तशी खराब. वायर आपण दुसरी लावता आली असते. वायरचा काही एवढा मोठा विषय नाही. आणि ह्याला फक्त काय हे गुंड आहे ना, इकडे तिकडे होणार आहे, त्यामुळे जरा तकलीफ कमी होईल. मी पण दाखवते तुम्हाला शॉपिंग. चला पाटी. पाणी बॉटल घेऊन आले ट्राचीसाठी. 1 लिटरच्या वर असेल. कोलगेट मॅक्स प्रणितला लागते. पार्ले म्हणून हे 2 कवर इकडं. व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा. कोकोनट आहे.
सगळ्या कंपनी आहेत, ती पार्लेजी गोल्ड, ती कोलगेट मॅक्स. माझे व्हिडिओ व्हायरल का करत नाही तुम्ही लोक? हे विठोबा मला पण घेतलंय. सगळ्यांच्या कोलगेटच्या चॉईस निघाल्या, साबणांच्या चॉईस निघाल्या, बिस्किट वेगळे वेगळे खातात. ते मारी मला ते 2 दुसरा विटा मारी गोल्ड दुसऱ्यांना. तर हे जिम जॅम एकच आणलंय गोड खायला. अजून हे वाले एकच आणलं, हे पप्पांना डॅडींना त्यांच्या. हे एकच न्यूट्री काय न्यूट्री चॉईस पार्ले. ही अशी खरेदी आहे. ही 1 लिटर आहे का? तर फ्रेंड्स खरेदी बघा अशी छोटी मोठी वरचे वर होतच राहते. अजून आम्ही स्नॅक्स घेतो ते पण खूप असतं भरपूर, ते पण आता संपत आलंय. ही तुम्हाला मी शॉपिंग दाखवली. प्राचीने कॅमेरा पकडलेला. काम चालू आहे ना धूल का. नोटिस कर देंगे, कोई भी सर्विस रेगुलर करने की जरूरत नहीं है. चंबा या कोई भी नहीं डेट में कैसे 1.5 घंटा हो या 7 घंटा हो जाएगा आपको. कुछ भी गंदा नहीं होता. कहीं कहीं गंदा हुआ है उससे ऐसा हो जाए गंदा तो पानी से करना पड़ेगा. वो सर्विस उसमें GST वगैरह भाड़ा किराया सब कुछ, क्योंकि ये सर्विस का मुझे कंपनी 450 कपड़ा मारूंगा तो ऊपर का उड़ेगा. ये कपड़ा ना मारूंगा. वैक्यूम का है. किसका कोई नहीं पता. बिल ठेवायचं नाहीतर मग हे लोक मागतात. सध्या मी आता तर आम्ही हा 8 एप्रिल का 9 एप्रिलचा व्लॉग आहे स्टार्ट. मिस्टरांना आता थोडंसं बरं वाटतंय, दिवसभर घरात बसून करमत नाही आहे. तर मला बोलले मी तुझ्यासोबत भाजी घ्यायला येतो. आणि हा सगळा आमचा संध्याकाळी 6 वाजताचा राऊंड होता. भाजी पण घेऊन येते. तर ते हॉस्पिटलमधून आता घरातच बसून बसून पण वैताग यायला लागला त्यांना. आणि ऑफिसला जॉईन करायला अजून 10 दिवस त्यांना घरीच थांबायला सांगितलेलं. दार लावायचं. काय घ्यायचंय? शेंगा देऊन हां शेंगा. पाव आणि वांगी 15 अर्धा 25. आणि काय बस 30 55 40 95 रुपये. 95. कारलं कसं आहे? घरी आलो तर हे सगळे मंडळी आले होते. नूतन, पुन्हा सनी, परत ह्या मानसीताई, त्यांचे शेजारी आणि सक्षम. तर चहा पाणी केलं आणि ते निघाले घरी. भाग्यश्रीचं पण चांगलं चालतंय अगं. मी पण झाले ना ग बारीक. कधी
बाय. चला बाय बाय बरोबर आंबा बनवू द्या त्याला मग खावा.